सो हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. सो गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आहे गुरुपौर्णिमा. सो आपण कुठे चाललेलो आहे ते शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहावा. चलो. सो इथे आता हवा नाही असं वाटत होतं यांना गाडीमध्ये. सो हवा भरण्यासाठी इथे थांबलेलो आहे. त्यानंतर आपण जाणार आहे स्वामींना भेटायला. तिथे लाईट इश्यू आहे, अजिबात लाईट नाही आहे, बघू शकता. तर आता इथे आलेलो आहे आम्ही स्वीट्स घेण्यासाठी, कारण की चाललेलो मठामध्ये. सो इथे बघू शकतात स्वीट्ससुद्धा घेतलेलं आहे, हार फूल आपण सगळं घेतलं आणि निघालो आता मठामध्ये. खूप लाईन होती मठामध्ये, पण दर्शन खूप छान झालं. हार्डली 5-10 मिनटामध्ये झालं दर्शन. सो लाईन बघू शकता. छान असं भजन वगैरे सुद्धा चालू होतं इथे आणि शेवटी आमचा नंबर आलाच. आणि स्वामींचं मठ तर खूप छान सजवलेलं, मस्त वाटत होतं एकदम. रोज तर भारी वाटतंच मठामध्ये, काय विषयच नाही, पण खूप छान प्रसन्न वाटत होतं. मस्त एकदम डेकोरेशन मला खरंच खूप आवडलं यावेळी. स्वामींच्या इथलं खूप छान केलेलं. आणि आम्ही दर्शन घेऊन आलो तरी लाईन तुम्ही बघू शकता, खूप लाईन होती. त्यानंतर आम्ही साई मंदिरला गेलेलो. साईंचं सुद्धा दर्शन करायला तिकडे सुद्धा खूप लाईन होती, ते बघू शकता तुम्ही. इथे सुद्धा आम्ही मस्त फुलं हार वगैरे घेतला. त्यानंतर आतमध्ये जायला निघालो. खूप छान असं दर्शन झालं आणि साईंच्या इथे सुद्धा खूप छान मस्त प्रसन्न वाटत होतं. आजची वाईब्स म्हणतात ना, खरंच खूपच वेगळी होती. स्वामींचं सुद्धा बघू शकता. आणि आता इथे साई मंदिरचं सुद्धा गर्दी पण खूप होती आणि साईबाबासुद्धा खूप छान मस्त वाटत होते एकदम. ते तेज चेहऱ्यावरचं खरंच शिर्डीला आल्यासारखंच वाटत होतं. सो इथे सुद्धा आम्ही छान असं दर्शन घेतलं. प्रसाद वगैरे इथे सुद्धा आम्ही चढवला आणि मग त्यानंतर मस्त असं आम्ही पूर्ण साई मंदिरमध्ये फिरलो, बसलो. भजन चालू होतं खूप छान आणि 24 ताससुद्धा मंदिर चालू होतं रात्रभर, कारण की खूप पब्लिक होते. त्यानंतर आम्ही जेवण केलं. प्रसाद इथे बघू शकता तुम्ही, डाळ राईस भाजी, परत लोणचं पापड, मस्त होतं जेवण. आणि प्रसाद नेहमी कधी पण तुम्ही मार्क करा, थोडं जरी खाल्लं ना तरी पोट भरल्यासारखं वाटतं. तसंच नेहमी होतं माझ्यासोबत. दर्शनाची घाई गडबड करू नका, साईंचं आरामात दर्शन घ्या. त्यानंतर आपल्याला भूक लागली असेल, आपण प्रसाद अर्थातच साई भंडारा तरी लगेच पोट भरतं. मस्त असं आम्ही जेवण सुद्धा केलं. आवाज येतो का नाही माहीत नाही, व्हॉइस ओव्हरच देईल. छान असं दर्शन झालेलं आहे. सो येस गाईज, आम्ही घरी वगैरे आलेलो आहे. मस्त असं छान असं दर्शन झालं स्वामींचं सुद्धा. आणि आम्ही नंतर साई मंदिरात गेलो, तिकडे सुद्धा अफाट गर्दी होती. तिथलं सुद्धा खूप छान असं मस्त दर्शन झालेलं आहे. छान असा प्रसादसुद्धा खाल्ला आणि मग घरी आलो आता आम्ही. आणि येस, आमच्या जवळच आहे इथे साई मंदिर. सो तिकडे गेलो आणि दर्शन पण आज 24 तास चालू आहे तिथलं सुद्धा. सो छान झाली आजची गुरुपौर्णिमा. तुमची कशी झाली नक्की कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अँड थँक्स फॉर वॉचिंग गाईज.